आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। 27,000 विद्यार्थ्यांची पुन्हा सीईटी परीक्षा होणार, तर विद्यार्थ्यांना मागील परीक्षेत चुकीचे पर्याय दिल्याच्या तक्रारीनंतर पुन्हा परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे ईमेलद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन सुद्धा तक्रारी केल्या होत्या। महावितरणच्या सरळ सेवा भरतीतील परीक्षा पद्धतीमध्ये बदल, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत महावितरणाकडून आता अचानक बदल, वेळ गुण कमी केल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा गोंधळ, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ झाल्याची माहिती। ठाणे शहरातील काही भागात उद्या आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार, स्टेम प्राधिकरणाकडून आता योजनेमधील दैनंदिन देखभालीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय, नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईच्या गोरेगाव पश्चिम लिंक रोड जवळ रिक्षाला भीषण आग, तर सुदैवानं दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, आगीवर सध्या नियंत्रण। उल्हासनगरमध्ये कारनं रस्त्यावरील कुत्र्याला चिरडलं, तर कार चालक या ठिकाणी फरार, घटना सीसीटीव्हीत कैद। ठाण्याच्या लुईसवाडीमध्ये झाडं चारचाकीवर पडल्याची घटना, तर सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र कारचे यामध्ये मोठं नुकसान। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं पुण्यामध्ये वेळेआधी उद्घाटन, तर अजित पवारांकडून 10 मिनिटं अगोदरच उद्घाटन। खासदार मेधा कुलकर्णींचं अजितदादांसमोर तक्रारीचा सूर, मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा उद्घाटन। तासिका तत्वावरील शिक्षकांचं मानधन दुप्पट वाढवलं, मानधनाचा सुधारित दर आता 1 मे पासून अंमलात आणणार, तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना फायदा होणार।